आहे तो संविधानाचा मोर्चा आहे। कारण की भारतीय संविधान हे सांगतं की देशात राहणाऱ्या तमाम व्यक्तीला कलम 21 नुसार संरक्षणाचा अधिकार आहे। आणि लातूर येथे घडलेल्या 11 वर्षाच्या कुमारी अनुष्का किरण कुमार पाटोळे मृत्यू प्रकरणी पोलीस प्रशासन यांनी दाखवलेल्या दिरंगाईच्या विरुद्ध आज अंबाजोगाईत आंबेडकरवादी मातंग समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर, संवेदनशील, मनाला चटका लावणारे असून पोलीस प्रशासन काम संशयास्पद असून तपास अधिकारी समाधानकारक कर्तव्य बजावत नाहीत। या प्रकरणी तपास अधिकारी यांनीही या प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला, सह आरोपी करावे व प्रकरण तपास CBIकडे वर्ग करावे म्हणून आज दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून उपजिल्हाधिकारी आपण इथं आलेलो आहोत न्याय मागण्यासाठी। हा मोर्चा जो आहे तो संविधानाचा मोर्चा आहे। कारण की भारतीय संविधान हे सांगतं की देशात राहणाऱ्या तमाम व्यक्तीला कलम 21 नुसार संरक्षणाचा अधिकार आहे। आणि ही मुलगी फक्त तुमची मुलगी नाही तर ही देशाची मुलगी आहे, ही शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे। आणि या मुलीची चूक काय होती तर मोठे स्वप्न डोळ्यामध्ये ठेवून काहीतरी बनण्याचं स्वप्न घेऊन ती त्या हॉस्टेलमध्ये राहत होती किंवा शिकत होती, परंतु तिला टॉर्चर करून मारलं जातं आणि आत्महत्या आहे असं घोषित केलं जातं। आणि मरून हे सगळं प्रकरण बघून तुमच्या आमच्या पूर्ण समाजाचं मन अगदी सुन्न पडलेलं आहे, सुन्न पडतं आणि आम्हाला प्रश्न विचारतं, या पूर्ण व्यवस्थेवरती प्रश्न उभा करतं। या राज्य सरकारची जबाबदारी आहे की शाळेत शिकणाऱ्या मुलींना, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना या राज्य सरकारने संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। आणि जर हे जबाबदारी राज्य सरकार घेत नसेल, हे प्रशासन घेत नसेल, तर तुमच्या आमच्या गरीब मुली ज्या डोळ्यामध्ये मोठे स्वप्न घेऊन आकाशामध्ये उडण्याची स्वप्न बघत आहेत त्या कशा प्रकारे शिकू शकतील। आणि म्हणूनच आमची सर्वांची या मोर्चाच्या माध्यमातून हीच मागणी आहे की हे जे प्रकरण आहे त्याचा तपास एकदम स्वतंत्रपणे आणि पारदर्शकपणे व्हावा, आरोपीवरती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। कारण की भारतीय संविधानातील जी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि ही न्याय ही जी मूल्य